आमची महाविकास आघाडी मध्ये आम्ही आहोत आणि आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न घेऊन झगडणार आहोत. खास करून सांगायचंय की पालघर जिल्ह्यामधला जो आमचा विनोद निकोले एक आमदार आहे, दिवसाचे 24 तास आणि महिन्याचे 30 दिवस रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न घेऊन झगडणारा आमदार आहे. आणि त्याच पद्धतीने वसईमध्ये विजय पाटील शेठ एकच असा माणूस आहे की प्रत्येक कुठलाही आमदार नसताना, कुठलाही खासदार नसताना, कुठलाही स्वार्थ नसताना त्यांनी प्रत्येकाला आरोग्याचा विषय असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केली है. युवा पूछता हूँ, उनके पास केंद्र में सरकार है, राज्य में सरकार है, उनके सांसद है, पालक मंत्री, तमाम यंत्रणा उनके पास है. लाड़की बहन योजना किस तरह लड़ेंगे उनसे? लाड़की बहन योजना अभी देखो, कल मुझे बहुत सारे पत्रकारों ने, बरेचशा पत्रकारांनी मला सांगितलं की वसईमध्ये नालासोपारामध्ये उत्तर भारतीय बरेचसे आहेत. तुम्हाला माहित आहे उत्तर भारतीयांना लाडकी बहीण योजना लागू आहे का? इथं जो महाराष्ट्रातला अधिवास असेल त्यालाच फक्त लाडकी बहीण योजना लागू आहे. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनाच्या लोकांना, महिलांना तुम्ही विचारा किती मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. 1,500 रुपये दिले. लसणाचा भाव काय आहे? 500 रुपये किलो. कांद्याने ह्या महिलांना लढवलंय. कांद्याने भाजपचं वांदा 100 रुपये कांदा, भाजपचा वांदा. आज लाईट बिलचा भाव काय आहे? लोकांच्या घरपट्टीचा भाव काय झालाय? मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न बघा. ह्या सगळ्या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही. आणि खास करून ह्या वसईच्या ज्या उमेदवार आहेत, महिला उमेदवार, त्यांच्या वडिलांनी 5 वर्ष कुर्ची गरम केली ना. अजून काय पाहिजे? वसई ही जनता मूर्ख नाही. जनतेला सगळं समजते की कोण कुठल्या वेळी कोण आलं पाहिजे. 2009 ला आएंगे विजय पाटिल 100% येणार. पूरी तरीके से पूरे कुछ भी हो जाए, कुछ भी हम हमारे खून का पानी करेंगे. विजय पाटिल को ना करेंगे. क्या